पहलगाम हल्ल्याला 1 महिना पूर्ण झालाय, मात्र बदला अद्यापही अपूर्ण आहे. महिनाभरात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवलाय. सिंधू जल करार हा स्थगित करून पाकिस्तानला मोठा झटका देण्यात आला. तर ऑपरेशन सिंदूरमधून पाक आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे सुद्धा या दरम्यान उद्ध्वस्त करण्यात आले. पाकच्या हल्ल्यांना सडेतोड उत्तर देण्यात आले. पाकचे एअरबेस रडार सिस्टीम सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आले. पहलगामचे हल्लेखोर दहशतवादी मात्र अद्यापही मोकाटच आहेत. त्यांचा सुद्धा शोध घेण्यात आला. ऑपरेशन राबवण्यात आलं, मात्र अद्याप सुद्धा पहलगाममध्ये पर्यटकांवरती भ्याड हल्ला करणारे दहशतवादी मात्र अद्याप फरार. तर सविस्तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी हेमंत महाजनजी जोडलेत. हेमंतजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न, खरं तर पहलगाम हल्ला झाला, आज त्याला महिना उलटत आहे आणि पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं उचललेल्या पावलांनी पाकिस्तानला नेमका काय संदेश गेला? पाकिस्तान त्यात इतिहासाच्या या सर्व घडामोडीवरून काही शिकेल असं वाटतंय का? असं आहे, पाकिस्तानला आपण काय संदेश दिला याला दोन भागामध्ये वाटता येईल की एक तर पाकिस्तानचे जे दहशतवादी होते त्यांच्या विरोधात आपण नेमकी काय कारवाई केली आणि ती किती यशस्वी झाली. आपण पाकिस्तानच्या आत 9 ठिकाणी हल्ला केला आणि जवळ 150 दहशतवादी तिथे मारले गेले. तिथे मारले गेले, नुकसान झालं. काही तांत्रिक अडचण येत आहे, मात्र हेमंत महाजन यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर पहलगाम हल्ल्याला खरं तर महिन्याभरात नेमकं पहलगाममध्ये काय काय घडामोडी घडल्या ते एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात. 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. भारताने या हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले. पाकिस्तान विरोधात 7 कठोर पावले उचलली. यात सिंधू जल करार स्थगितीचा निर्णय. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले. पाक आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. दहशतवाद्यांवर हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमा भागात गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू होते. भारतीय सैन्याने सुद्धा पाकिस्तानला वेळोवेळी चोख असं प्रत्युत्तर दिलं. भारतानं पाकिस्तानवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 20% एअरबेस उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलंय. पाकची रडार सिस्टीम सुद्धा मोडून काढण्यात आली. पाकिस्तान सरकार गुडघ्यावर आले. पाकच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारताकडून मात्र मान्य करण्यात आला. जागतिक पातळीवर भारत पाक संघर्षाचे परिणाम पाहायला मिळाले. जगातील अनेक बड्या देशांनी भारताला पाठिंबा दिला. चीन, तुर्की मात्र पाकिस्तानच्या पाठीशी कायम राहिले. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर मोठा परिणाम झालाय. पर्यटकांची संख्या रोडावली आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम जाणवतो. पुन्हा एकदा आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी हेमंत महाजन जोडलेत. हेमंतजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर याआधी आपण चर्चा करत होतो की पहलगाम हल्ल्याला आता 1 महिना उलटत आहे. जेव्हा भारताने एक महत्त्वाचं पाऊल उचललं, ऑपरेशन सिंदूर राबवलं, यातून पाकिस्तानला नेमका काय संदेश गेला? पाकिस्तान या इतिहासातनं काही शिकेल असं वाटतंय का? नक्कीच आपण पाकिस्तानला पुष्कळ मोठा धडा शिकवलेला आहे आणि याच्या आपण 2 शीर्षकाखाली बघायला पाहिजे. पाकिस्तानचे जे दहशतवादी होते त्यांना आपण नेमकी त्यांच्याविरोधात आपण काय कारवाई केली आहे. आपण ज्यावेळेला 9 तळावरती हल्ला केला तर त्याच्यात जवळजवळ 100 ते 150 मोठे पाकिस्तानी दहशतवादी हे मारले गेले आणि त्यांच्या अंत्यविधीकरता पाकिस्तानचे मोठे सैनिकी अधिकारी प्रेझेंट होते. त्यांना पाकिस्तानी ध्वजामध्ये लपेटलेलं होतं. याचा अर्थ ते अतिशय महत्त्वाचे होते. दुसरी गोष्ट, त्याच वेळामध्ये पाकिस्तानचे जे दहशतवादी भारताच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते LOCवरती, तर तिथेसुद्धा त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. 9 ते 10 दहशतवादी हे LOCवरती मारण्यात आलेले आहे. याच्याशिवाय काश्मीरच्या आत आपले जे दहशतवादी विरोधी अभियान होतं त्याच्यामध्ये 8 दहशतवादी हे मारण्यात आलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला आठवत असेल की काही अज्ञात हल्लेखोरांनी 2 दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या आत मारलेलं आहे. म्हणजे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना आपण काश्मीरच्या आत मारलेलं आहे. काश्मीरची जी LOC आहे तिथे मारलेलं आहे. पाकिस्तानच्या आत त्यांच्या तळावर जाऊन मारलेलं आहे. काही अज्ञात हल्लेखोर त्यांचे जे दहशतवादी इतर ठिकाणी फिरतात
त्यांना मारत आहे, तर त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ते आता घाबरलेले आहेत की पाकिस्तानमध्ये सुद्धा ते सेफ नाही. आणि जसं तो अमीर हमजा नावाचा लष्कर ए तोयबाचा तो जो म्हणजे संस्थापक होता, तो जर सुरक्षित नसेल तर बाकीचे दहशतवादी किती सुरक्षित असतील याची आपल्याला काळजी यावी, याची आपल्याला म्हणजे हे आपल्याला कळावं. तर त्याच्यामुळे दहशतवादी घाबरलेले आहेत. तर त्याच्यामुळे नवीन दहशतवादी आत येणं, त्यांनी भारताच्या आत पुन्हा घुसखोरी करणं, कुठले काय ते मोठे कारवाई करणं, ही शक्यता आता खूपच कमी झाली आहे. तर दहशतवाद्यांना धडा शिकवणं हा एक भाग झाला आहे, पण मी पुन्हा रिपीट करतो, दहशतवाद्यांचं सगळं काही आपण त्याचा निपात केलेला नाही आहे. आपल्याला ही कारवाई जी आहे अँटी इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन किंवा दहशतवादाच्या विरुद्धची कारवाई ही आपल्याला अजून पुष्कळ वेळ चालू ठेवावी लागेल. परंतु जो दुसरा पैलू आहे तो म्हणजे पाकिस्तानी सैन्याचं आपण किती नुकसान केलेलं आहे. तर त्याच्याविषयी तुम्ही सांगितलंच की त्यांचे एअर बेसेस असो की त्यांचा अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम असो, त्याच्यावरती तर हल्ले झालेच आहेत. LOCवरती तोफखान्यांच्या मदतीने आपण त्यांचे अनेक पोस्ट उद्ध्वस्त केले आहेत, अनेक पाकिस्तानी सैनिक येथे मारले गेलेले आहेत. हे तर झालंच आहे, हे मीडियाने बऱ्यापैकी कव्हर केलं आहे. परंतु याच वेळेला पाकिस्तानी सैन्याला आपण 2.5 फ्रंट युद्ध लढण्याकरता भाग पाडतोय. म्हणजे ते भारताशी लढाई करतायत, त्यांचं नुकसान होतं आहे, तो एक भाग झाला. परंतु याच वेळेला पाकिस्तानचं पाकिस्तान सीमेवरती सुद्धा मोठं नुकसान होतं आहे. आणि तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान नावाचा जो गट आहे तो पाकिस्तानवरती हल्ले करतो आणि गेल्या 14-15 दिवसातच जवळजवळ 11-12 पाकिस्तानी सैनिक त्या हल्ल्यात मारले गेलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर बलुचिस्तानच्या आतसुद्धा पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले होत आहेत. आणि असं मानलं जातं की बलुचिस्तानमधला 70-80% भाग असा आहे की जिथे पाकिस्तानी सैन्य हे येऊन पोहोचू शकत नाही. आणि चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो एक रस्ता आहे 4,500 किलोमीटरचा, जो ग्वाडार बंदरातून सुरू होऊन बलुचिस्तानमधून, पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीरमधून, गिलगिट बाल्टिस्तानमधून चीनमध्ये जातो, तर त्या रस्त्याचं रक्षण करण्याकरता जवळजवळ 50-60 हजार पाकिस्तानी सैन्य हे तैनात आहे. तर याच्यामुळे पाकिस्तानी सैन्यावरती मोठा तणाव पडलेला आहे आणि त्यांच्या कॅज्युलिटीज पण होत आहेत. तर म्हणजे आपण त्यांच्या सैन्यालासुद्धा आपण एक बऱ्यापैकी धडा शिकवला आहे. परंतु त्यांची खुमखुमी जाईल असं काही वाटत नाही, कारण आत्ताच जी बातमी आलेली आहे कालच, म्हणजे की हे जे जनरल मुनीर होते त्यांना प्रमोशन दिलं आणि त्यांना फील्ड मार्शल हा हुद्दा देण्यात आलेला आहे. फील्ड मार्शल तुम्हाला केव्हा बनवलं जातं जर तुम्ही एखादी लढाई लढलात तर. परंतु हे काही लढाई लढलेले नाही आहेत, म्हणजे यांनी काय फार मोठा विजय मिळवला असं नाही आहे, परंतु त्यांनी स्वतःलाच फील्ड मार्शल बनवून दिलं. त्याच्यामुळे पाकिस्तानच्या जीवनामध्ये लष्कराचा प्रभाव आता अजून वाढणार आहे. कारण आपल्याला जर माहिती असेल की याच्या आधी पाकिस्तानचे एकच अजून फील्ड मार्शल होते, ते म्हणजे फील्ड मार्शल अयूब खान. आणि म्हणजे ते फील्ड मार्शल बनले आणि नंतर त्यांनी पुढची 10 वर्ष पाकिस्तानवरती एक डिक्टेटर म्हणून राज्य केलं. तर अशी कारवाई आता जनरल मुनीर किंवा फील्ड मार्शल मुनीर करतील का, हा एक वेगळा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये एक शेवटचा मुद्दा जो माझ्याकडनं असेल की मी जसं म्हणतो, ही लढाई पाकिस्तानच्या विरोधात आहे, ही लढाई चीनच्या विरोधात आहे. आणि याच्याशिवाय चीन आणि पाकिस्तानचे जे हस्तक भारतात आहेत त्यांच्या विरोधात सुद्धा आहे. आणि आपण बघितलं असेल तर अनेक पाकिस्तानी हस्तकांना पकडण्यात आपल्याला यश मिळाले आहे. ज्योती मल्होत्रा असो की तो हरियाणा. हेमंतजी, आपला मुद्दा लक्षात आला. खरं तर पाकिस्तान इतिहासातनं काही शिकत नाही, ही पाकिस्तानची परंपरा आहे. अगदी 48 असेल, 65 असेल, 71 कारगिल, असे बरेच किस्से आहेत. मात्र थेट पाकिस्तानात भारतीय सैन्यानं आता हल्ले केलेत, यामध्ये एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त केलेत. यातून जागतिक पातळीवरती नेमका काय संदेश गेला असं आपल्याला वाटतंय? असं आहे, आतापर्यंत आपण जे पाकिस्तानवरती प्रतिहल्ले करायचो ते प्रतिहल्ले LOCच्या समोर मर्यादित होते. LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल, ज्याला म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जा नाही, परंतु इंटरनॅशनल बॉर्डर म्हणजे LOC 790 किलोमीटरचे काश्मीरमध्ये आहे, ती जम्मूपर्यंत आहे. आणि जम्मूपासून खालचा जो म्हणजे भाग आहे, ज्याला भारत पाकिस्तान आपण सीमा म्हणतो, मग ती उरलेला जम्मूचा भाग, त्याच्यानंतर मग पंजाब प्रांत, मग राजस्थान आणि गुजरात, जवळजवळ 4-4.5 हजार किलोमीटरची जी सीमा पाकिस्तानला लागलेली आहे त्याला इंटरनॅशनल बॉर्डर म्हणतात. तर इंटरनॅशनल बॉर्डरच्या पलीकडे जाऊन आपण कधीही हल्ले केलेले नव्हते. म्हणजे शेवटच्या वेळेला ज्यावेळेला आपण इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस केली
ती होते 1971 सालच्या युद्धामध्ये आणि त्याच्यानंतर ही बॉर्डर आपण कधीही क्रॉस केलेली नाही आहे. परंतु यावेळेला आपण ज्यावेळेला बदला घेतला, आपण ज्या एअरफील्ड्सवरती हल्ला केला, तो कराचीचा एअरफील्ड असो की रावलपिंडीचा असो, हे सगळे इंटरनॅशनल बॉर्डरच्या अक्रॉस होते. तर म्हणजे आता आपण दाखवून दिलेलं आहे की जर आम्हाला प्रति हल्ला करून तुमचं नुकसान करायचं असेल तर आम्ही केवळ LOCकडे बघणार नाही, आम्ही इंटरनॅशनल बॉर्डरसुद्धा क्रॉस करून तुम्हाला मारू शकतो. आणि याच्यामध्ये अगदी. अजून एक अत्यंत महत्त्वाचा संदेश नक्कीच जो हा आपण जगाला संदेश खरं तर दिलेला हे आहे. म्हणजे जगभरात गेलाय. मात्र पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्यात मात्र अद्याप सुद्धा यश आलेलं नाही. आणि या संदर्भात राजकीय स्वरूपात मोठ्या टीका सुरू झाल्या. याबाबत आपल्याला नेमकं काय वाटतंय? कारण महिना उलटला या घटनेला. असं आहे की म्हणजे ज्यावेळेला दहशतवाद्यांना शोधलं जातं तर दहशतवादी हल्ला झाला किंवा असा कुठलाही गुन्हा घडला तर तिथे जे त्याच्या आजूबाजूचं जे इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम आहे, इलेक्ट्रॉनिक ज्या हालचाली आहेत त्या बघितल्या जातात. आणि म्हणजे कोणाचा कॉल आला होता, कोण कोणाशी बोललं होतं, GPS कुठे काम करत होतं, कुठला नकाशा वापरला जात होता. परंतु यावेळच्या या हल्ल्यामध्ये पाकिस्तानला चीनी तंत्रज्ञानाने प्रचंड मदत केली आहे. म्हणजे भारतीय मोबाईल हे वापरले गेलेच नाही, चीनी बनावटीचे मोबाईल वापरले गेले जात होते की ज्यांना ट्रॅक आपल्याला करता आलं नाही. त्याच्याशिवाय तरी जे सॅटेलाईट फोन वापरलेले आहेत ते सुद्धा चीनी बनावटीचे आहेत, त्यांना तोडण्याची क्षमता आपल्याकडे सध्या नाही आहे. त्याच्याशिवाय त्यांनी जे मेसेजेस पास केलेत एक दुसऱ्याला की मी इकडे आहे, मी तिकडे चाललेलो आहे, मी असं काम करतो आहे, हे मेसेज त्यांनी जे चीनी मेसेजिंग ॲप्स असतात त्याच्यामध्ये एन्क्रिप्शन करून पाठवलेले आहेत. आणि त्यांनी जो मॅप्स वापरलेले आहेत, नकाशा, जसं आपण ओलामध्ये बसलो तर आपण गुगल मॅपचा वापर करून एक जागेवरनं दुसऱ्या जागेवरती जातो आणि मग गुगल सांगतो तुम्हाला की तुम्ही इथे पोहोचलात वगैरे. त्यांनी हे गुगल मॅप वापरले नाही, त्यांनी चीनी मॅप वापरले आहेत. म्हणजे थोडक्यात चीनी तंत्रज्ञानाची मदत झाल्यामुळे आपल्याला ना त्यांचा मोबाईल ट्रॅप करता आला, ना त्यांचं GPS बघता आलं, ना त्यांचे मेसेजिंग ॲप्स आपल्याला हे करता आले. तर म्हणजे आपली ही लढाई चीनच्या विरोधात सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये आपण कमी पडतो आहे. कारण म्हणजे चीनचं जे तंत्रज्ञान आहे त्याला काउंटर करण्याची आपल्याला मेथड ही शोधावीच लागेल. अगदी. आणि ती एक लांबलचक लढाई नक्कीच आहे. म्हणजे पाकिस्तानला खरं तर सध्याच्या चायनाचा युद्धामध्ये नेहमीच पाठिंबा राहिला आहे हे तर उघडच आहे. मात्र या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, वारंवार असं सांगण्यात आलं की ऑपरेशन सिंदूर हे तर ट्रेलर आहे, आगे आगे देखो होता है की अशा प्रतिक्रिया आल्या. ऑपरेशन सिंदूर सुरूच राहील असं पंतप्रधान आणि सैन्यांकडून जाहीर करण्यात आलंय. याचा पुढचा टप्पा आता नेमका काय असू शकतो? असं आहे, ऑपरेशन सिंधूर चालूच राहील हे पंतप्रधान स्वतः म्हणालेले आहेत. याचा अर्थ म्हणजे आपण स्वतःहून लगेच कुठला हल्ला करू असं मला वाटत नाही. परंतु ज्याला म्हणायचं मल्टी डोमेन वॉर, म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरती युद्ध ते आपण चालू ठेवतो आहे. म्हणजे आपण जो हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचं, म्हणजे हल्ला मग तो ड्रोन्सच्या मदतीने करायचा किंवा मिसाईल्सच्या ब्रह्मोसच्या मदतीने करायचा किंवा तोफखान्याच्या मदतीने करायचा, हा जो हल्ला आहे, फिजिकल हल्ला म्हणा, ज्याला पारंपरिक युद्धाचं स्वरूप येतं, तर तो हल्ला मला वाटतं केला जाईल तर पुन्हा कुठलं दहशतवादी कृत्य जर पाकिस्तानने केलं तर. परंतु त्याच्या आधी आपण पाकिस्तानला वेगवेगळ्या स्तरावरती लढाई करायला भाग पाडतो आहे. म्हणजे आता तुम्ही बघा की पाकिस्तानमध्ये आपण सिंधू जल करार रद्द केला, पाणी त्याचं कमी झालं आणि आता पाकिस्तानमध्ये म्हणजे पाणी युद्ध सुरू झालेलं आहे. पाकिस्तानी पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये, कारण तिथे पाण्याची कमी झालेली आहे, सिंधू नदीचं पाणी काही प्रमाणात आपण थांबवल्यामुळे. आणि त्याच्यामुळे काल सिंध बरोबर आहे, सिंध प्रांताचे जे होम मिनिस्टर आहे त्यांचं घर जाळलं निदर्शकांनी. कारण एक असा प्लॅन झाला होता की हे सिंधू नदीचं पाणी सिंधमधून नंतर ते चोलिस्तानचं जे वाळवंट आहे तिथे पोचवलं जाईल आणि तिथे पाकिस्तानी सैन्य मोठ्या प्रमाणात शेती करणार होतं. ते तिथल्या जनतेला मान्य नव्हतं. ते म्हणतात की हे पाणी आम्हाला पुरेसं नाही आहे आणि आम्हाला पाणी पहिले इथेच मिळालं पाहिजे. कराचीमध्ये पाण्याची कपात आहे, तिथे बायकांना मैलोमैल पळावं लागतं आहे, त्यांची पिकं ही आता जळत आहेत वगैरे. तर म्हणजे सिंधू नदीच्या पाण्यात बंद करून आपण पाकिस्तानच्या विरुद्ध एक वॉटर बॉम्ब किंवा जलास्त्र वापरलेलं आहे. त्याचा बऱ्यापैकी परिणाम होतो आहे. त्यांची अन्न सुरक्षा. अगदी, हे म्हणजे आपला मुद्दा लक्षात आला. खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल.